या नवरात्रामध्ये काय असलं पाहिजे उद्देश त्याचा आपण थोडक्यात समजून घेऊया। तर आज दोन विषयांची चर्चा करूया। एक तर पहिले नवरात्र काय आणि नवरात्राचे शेवटच्या दिवशी तुम्ही जर ते विधी केला तर नवरात्र सफल झाली, नाहीतर निशा दांड्या खेळल्या आणि जे घरामध्ये धान्य उगवलं असतं ना, सप्त धान्य, ते घेतलं एकाच्या डोक्यावर ठेवलं, त्याच्या आपल्याकडे काही नाही। पण विशेष करून ह्या नवरात्रामध्ये आपल्या आचार्याने आणि ग्रंथकाराने विशेष करून ग्रंथांमध्ये खूप सुंदर विश्लेषण केले। विशेष करून ब्रह्मवेद पुराण नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये देवीचे महात्म्य भगवंताचे इतकं तुलनेनं सांगितलेले। तर ब्रह्मवेद पुराण आहे, देवी पुराण आहे, असे दोन पुराण आहेत जे भगवंताच्या जी बहिरंग शक्तीचं विश्लेषण करतात। आणि ती बहिरंग शक्ती कोण आहे, जसं मागच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं, ती बहिरंग शक्ती साक्षात भगवंताचंच एक विस्तारित स्वरूप आहे। तर त्या शक्तीचं विश्लेषण आपल्या ग्रंथांमध्ये केलेले। तर वर्षातून दोन नवरात्र असतात, एक मोठी नवरात्र आणि एक छोटी नवरात्र। मोठी नवरात्र ही जी चालू आहे ती, आणि छोटी नवरात्र म्हणजे चैत्र पौर्णिमापासून जे रामनवमीपर्यंतचे चैत्र पौर्णिमामध्ये चालतात, ती छोटी असत। जसं 4 संक्रांती असतात किंवा वेगवेगळ्या तिथी असतात, तसंच हे 2 नवरात्र असतात। तर ह्या नवरात्रीमध्ये विशेष करून नवरात्रामध्ये 2 गोष्टी झालेल्या आहेत। तर वर्तमान काळामध्ये हे जे नवरात्र आहे याच्यामध्ये शक्ती वर्धन करण्याची शक्ती दिली जाते। जो साधक ह्या 9 दिवसामध्ये तपस्या करतो किंवा आपल्या इंद्रियांना संयम करतो आणि जास्तीत जास्त आध्यात्मिक कार्य करतो, तेवढी त्याला शक्ती प्रदान केली जाते। का? तर शक्ती का भेटते? जी शक्तीपासून शक्ती भेटते, आणि शक्तिमान पासून जे शक्तिमान, जसं सूर्य आहे, सूर्यापासून किरण वेगळं नाही करता येत। जर किरण येत नसेल तर सूर्यच येऊ शकत नाही, तसं सूर्य ते किरण, तसं भगवंत आणि भगवंताची शक्ती। आणि जेव्हा तुम्ही शक्तीची आराधना करता तर तुम्हाला पण शक्ती आराधना भेटते। जसं या नवरात्रामध्ये वर्धन भेटते। पण आता वैष्णवांसाठी ऊर्जा व्रत असतंय कार्तिक महिन्यामध्ये। तर कार्तिक महिना कोणाचं प्रतीक आहे? राधा राणीचं, त्याला ऊर्जावर्धक म्हटलं जाते। कार्तिक महिन्यामध्ये जे काही केल्या जातं त्याचं 1000 पटीनं फळ भेटते। तसं भगवंत गीतेमध्ये म्हणतात मासाना मार्गशीर्ष, भगवंत काय म्हणतात? मासाना मार्गशीर्ष। तर जर पाहिलं तर मला हरे कृष्ण, राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण, सीता राम, तसंच मार्गशीर्ष महिना पुढे जानेवारी मध्ये येतो। पण त्या जानेवारीच्या महिने मार्गशीर्ष महिना हा कृष्णाचं प्रतीक आहे आणि कार्तिक महिना हे राधा राणीचं प्रतीक आहे। पण ह्या दोन्ही महिन्याच्या पहिले ज्या बहिरंग शक्तीचं प्रतीक म्हणजे नवरात्र आहे। तर या नवरात्रामध्ये जे कोणी प्रकृतीशी संबंध स्थापित करून कार्य करतो, उपवास करतो, जसं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे 9 दिवस उपवास करतात आणि वर्षातले दोन्ही नवरात्र ते अतिशय काटेकोरपणे पालन करतात। तर त्याच्यामध्ये ह्या ऊर्जा व्रत किंवा ताकद प्राप्त करून तर ती काय केलं पाहिजे? तर ह्या नवरात्रामध्ये 9 दिवस 2 गोष्टी घडल्या, 2 घटनाचा प्रसंग वर्णन येतो आपल्या शास्त्रामध्ये। एक तर जी दुर्गा देवी होती ती महिषासुरासोबत 9 दिवस युद्ध करीत होती आणि 10व्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी त्यांनी वध केलेला, म्हणून हे 9 दिवस नवरात्री आपल्यासाठी महत्वाचं आहे। त्याच प्रकारे भगवान रामचंद्र रावणासोबत नाही का 9 दिवस युद्ध केलं होतं आणि 10व्या दिवशी जेव्हा त्याचा वध केला म्हणून दसरा सण साजरा केला जातो। तर ह्या 9 दिवसांमध्ये 9 रंग असतात, रंगामध्ये वेगवेगळे असतात, म्हणून या लेडीज असतात ना 9 दिवसाच्या 9 साड्या घालतात। शास्त्रामध्ये साड्याचं कुठं वर्णन नाही, रंगाचं वर्णन आहे। पण गुजरातच्या व्यापाऱ्यानं काय केलंय, त्यांच्या धंद्याच्या नावाखाली धर्माचा आधार घेतला आणि धर्माबरोबर अर्थ येते, त्याचा अर्थ होतो, पण बाकीचे जे जीव जातात त्यांना काय माहित। तर देवी 9 साड्या घातल्याने प्रसन्न होत नाही, त्या साड्या मागचा उद्दिष्ट आपल्याला सांगितलं जाते की त्या साड्या माग आपल्या त्या कलरच्या मागे होते, पण रंग जरी वेगळे वेगळे असले पण त्या उद्दिष्ट एक असेल, देवीला प्रसन्न करणं। तर देवी हे शिकवते, हे 9 रंग, 9 प्रकारचे लोक, 9 प्रकारचे स्वभाव, त्यांचे गुण धर्म 9 प्रकारचे असतात, त्याचे कलर कितीतरी होऊ शकतात। तसंच असे वेगळे कलर एकत्र जरी असले, एखाद्या पिक्चर मध्ये पेंटिंग मध्ये एकच कलर असेल तर तेवढी मजा येत नाही, पण एखादी पेंटिंग मध्ये भरपूर प्रकारचे कलर असेल तेवढी मजा येते। तसंच आपलं जीवन विविधतामध्ये एकता जर असेल, काय विविधामध्ये एकता जर असेल
तर ते आपलं जीवन कसं होतंय, आनंदीमय, सुखमय, शांतिमय होतंय. जेवणामध्ये नुसता हलवाच दिला किंवा नुसते गुलाबजाम दिले तर आवडणार नाही. तर तुम्हाला जेवणामध्ये लिंबू, मीठ, मिरची, लोणचं, पापड, भाजी, पोळी, दही सगळे आयटम असले तर तेवढी मजा येते. तसंच जीवनामध्ये विविधतामध्ये एकता असले पाहिजे. ते कलरचं प्रत्येक म्हणून 9 कलर हे दुर्गेला सांगितलेले. तसं 9 नक्षत्र या 9 दिवसामध्ये नक्षत्र बदलत राहतात. बाकीचे नक्षत्र 15 दिवसातून बदलत राहतात, पण ह्या 9 दिवसामध्ये 9 नक्षत्र रात्रीच्या वेळेस बदलत राहतात जेव्हा दुर्गा देवी युद्ध करीत असते. त्याच्यानंतर 9 तिथी असतात या दिवसामध्ये, म्हणून 9 तिथीमध्ये ज्या विधी असतात तिथी करतात. तर याच्यामध्ये तुम्ही जे काही करतात त्या विधीमध्ये त्याचं फळ तुम्हाला अनेक पटीने दुर्गा देवी काय करतात, ती कामप्रदाने, कामेश्वरी किंवा काम वरदान प्रदान करणारी म्हणून ह्या विधीमध्ये कोणी पालन करतंय त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय असला पाहिजे. स्वतःची इच्छा नसताना, आपलं स्वतःची इच्छा न ठेवता ईश्वराला, भगवंताला काय आवडतं त्या कार्यानुसार केलं तर ते विधीचं फळ होतंय. आणि शास्त्र सांगतंय की दुर्गा देवीने या 9 दिवसामध्ये 9 स्वरूप प्राप्त केलेले आणि 9 दिवसामध्ये 9 स्वरूप प्राप्त करून साधकांना ज्या ज्या स्वरूपाची पूजा करतात साधक, तर ती इच्छा नाही का, ती देवी नाही का त्याला प्रसन्न करते. म्हणून ह्या 9 स्वरूपामध्ये जे पहिली जे स्वरूप आहे दुर्गा देवीचं त्याला शैलेजा किंवा शैलपुत्री म्हटलं जाते. पहिलं हिचं काम आहे, हे बैलावर येते आणि दमन करण्याचं काम करते. दुसरी जी आहे ब्रह्मचारिणी, शैलजा म्हणजे लहान मुलगी, ब्रह्मचारिणी म्हणजे जे लग्नाच्या आधी असले ती ब्रह्मचारिणी येते. आणि हिचं काम आहे, ती विशेष करून ब्रह्मचारिणी ही भगवंताच्या नावाचा जप करते, विष्णूंच्या नावाचा जप करते. देवी पुराणामध्ये वर्णन आहे आणि ब्रह्मवैवर्त पुराण म्हणून ही जी ब्रह्मचारिणी देवीचं नाव आहे, देवी ब्रह्मचारिणी. तिसरी जी देवी आहे देवी चंद्रघंटा, ही तिसरी देवी आहे. आणि चंद्रघंटा ही सिंहावर आरूढ होऊन काय करते, सिंहासारख्या प्रबळ प्राण्याला ती दमन करते. तसं आपल्या हृदयामध्ये सिंहासारखा जो काम वासना आहे, क्रोध आहे, त्याला दमन, कारण सिंहामध्ये क्रोध खूप असतो, त्याला नियंत्रण करण्याची जी वृत्ती आहे त्याला दमन करण्याचं काम कोण करते, ही जी आहे चंद्रघंटा करते. त्याच्यानंतर चौथी आहे कुष्मांडा, ही आहे. त्याच्यानंतर माता स्कंद, त्याच्यानंतर देवी कात्यायनी, ही भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये ज्या गोपिका होत्या त्यांनी भगवान कृष्ण नंदपती सुत पती मे कुरु, आम्हाला भगवान कृष्ण सारखे पती भेटावा म्हणून ज्या गोपीने कात्यायनीची पूजा केली तर त्यांना भगवान कृष्णासारखे पती भेटलेले. म्हणून बी आजकाल ज्या कुमारिका कन्या असतात त्यांना 2 विधी सांगितल्या जातात. लग्न त्यांचं जमत नसेल किंवा त्यांच्या आवडीचे पती भेटायचे असेल, एक रुक्मिणी सुमयेवर सांगितलं जात आहे आणि दुसरं ह्या कात्यायनीची जो कोणी उपासना करतो दुर्गा देवीची तर त्याच्या मनासारखा पती त्याला भेटतो असं शास्त्र वर्णन केलं जाते. म्हणून हा माता स्कंद दिलेले कात्यायनी. तर 7वं जे रूप आहे, 7वं रूप आहे भयंकर कालरात्री देवीनंतर. ही काय करते, जे अघोरी लोक आहेत जे त्यांचं पालन म्हणजे जे व्रताचं पालन करतात त्यांचं रक्षण करते, नाहीतर त्या विरुद्ध वागलं तर त्याला दंड देण्याचं काम करते. कालरात्री म्हणून जाते आणि ती विशेष करून एकदम भयंकर रूपामध्ये ती प्रगट होती त्या साधकांसाठी. त्याच्यानंतर देवी महागौरी, या रूपामध्ये सगळ्यात सात्विक रूप म्हटलं असेल तर महागौरी. आणि महागौरी कोण आहे, जी भगवान शंकराची जी पत्नी आहे, हिमालयाची हिमकन्या म्हटलं जाते. हिमालयाचा जो राजा आहे त्याची जी कन्या आहे तिला महागौरी म्हटलं जातं किंवा गौरी. ही गौरी शाश्वतपणे भगवान शिवांसोबत राहते, पण सती जी असते तिने शरीर सोडलं, पण सतीनंतर जो शाश्वत रूप धारण केलंय ते महागौरीने केलेले. आणि त्याच्यानंतर शेवटी सिद्धधात्री. सिद्धधात्री म्हणजे ज्या पहिल्या 8 देवींची जर उपासना प्राप्त जर चांगली केली तर शेवटची देवी काय करते, तुमची जी सिद्ध आहे साधना आहे त्याची सिद्धीचं फल देण्याचं काम सिद्धधात्री देते. 2 सिद्ध्या देते, एक तर भौतिक लोक त्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्याचं देते आणि दुसरं ज्यांना परम सत्य किंवा भगवंत पाहिजे असेल, जो प्रामाणिकपणे पालन करतो तर त्याला नक्की सिद्धधात्री करते. कशी करते तर असं आचार्य ब्रह्मवैवर्त पुराणमध्ये वेदव्यासजी म्हणतात की या 9 दिवसामध्ये 9 विधीचं पालन जर केलं याच्यामध्ये
तर ती सिद्ध धात्री नावाची देवी त्याला नाही का ते फळ उचित प्राप्त करते. कोणते? नवविधा. जसं आपल्या नवविधा भक्तीमध्ये प्रल्हाद महाराज सांगले, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मा निवेदनम. हे नवविधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ह्या 9 दिवसामध्ये 9 विधीचं पालन केलं पाहिजे. पहिल्या दिवशी श्रवण केलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी कीर्तनाची विधी केली पाहिजे, तिसऱ्या दिवशी विष्णू स्मरणम, आणि बाकीच्या विधी जर पालन केली तर शेवटची जी विधी आत्मनिवेदन. आत्मनिवेदन कोण आहे? जे भगवंत विष्णू त्यांना समर्पित झालं पाहिजे. आणि जर असं पालन केलं या 9 विधीमध्ये, 9 रात्रामध्ये, 9 नक्षत्रामध्ये आणि 9 विधी तिथीमध्ये किंवा 9 रंगामध्ये जर केलं तर शेवटच्या दिवशी सिद्ध धात्री देवी तुम्हाला उचित फळ प्राप्त करून देतं. आणि याचं उदाहरण की आपल्या शास्त्रामध्ये दिलेले की जसं आचार्य सांगता सुंदर, चंडी ऐकलं असं मागं मी उदाहरण पण दिलं होतं. चंडी हा खूप श्रीमंत व्यक्ती होता बंगालमध्ये. ही काही जास्त वर्षापूर्वीची घटना आहे, प्रपात पण त्यांच्या प्रवचनामध्ये वर्णन करतात. तर हा चंडी अतिशय श्रीमंत होता, कारण तो कालीची, दुर्गादेवीची उपासना करायचा. पण त्याचाच भाऊ होता तो भगवान विष्णूचा निष्पावन भक्त होता आणि गरीब झोपडीमध्ये राहायचा. राहिल्यानंतर हा जो चंडी होता त्याचं महल तर मोठाच होता, पण महालाबरोबर त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याने एक मोठा बगीचा निर्माण केला होता. आणि त्या बगीच्यामध्ये तो असंख्य फुलं नाही का निर्माण करायचा आणि ते फुलाचा हार बनवून तो चंडीला अर्पण करायचा. आणि मग असं बरेच दिवस उपासना व्रत पालन करीत, असं नवरात्रीमध्ये बऱ्याच दिवस तो नवरात्रीचे विधी पण पालन. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती असतो, तसं तुम्ही बंगालमध्ये गेलात ना दीपोळीच्या पिरियड मध्ये, तर तिथं कालीची उपासना लय जोरात चालते, त्यांची भयंकर चालते. म्हणजे ते रोज 3 टाइम नॉनव्हेज खातात ते लोक, बाकी काहीच खात नाही. असे बी नॉनव्हेज खातात ते, देवीच्या नावानं बकरे हे खूप कापतात. तर ह्या 9 दिवसामध्ये त्या चंडीदासला नाही का रोज करायचं. एक दिवस हा चंडीदासचा जो भाऊ होता त्याला वाटलं की ठाकूरजीला जात असताना पाहिलं की एवढे सुंदर सुंदर फुल आहेत, पण फुल घेतलं तर माझा भाऊ अतिशय कठोर आहे, निष्ठुर आहे आणि तो नेहमी माझा तिरस्कार करतो. जर मी फुलं तोडले तर कदाचित तो मला काय करेन, दंड देईन, त्यापेक्षा न घेतलेलं बरं. पण त्याने पाहिलं की एवढी सुंदर सुंदर फुलं आहेत, पण हे फुलं जर श्याम सुंदरला, कृष्णाला, गोविंदाला जर मी अर्पण केलं तर कृष्ण माझे ठाकूरजी श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर किती प्रसन्न होते. ही त्याच्यामध्ये भावना निर्माण झाली होती. पण दैववश ते करू शकलं नाही. पण करायचं तर काय करायचं? तर त्याने पाहिलं भगवान जनार्दन हे भावग्राही जनार्दन, कृष्ण जनार्दन काय आहेत? भाव येतात. म्हणून त्याने बगीच्यामध्ये सगळे फुलांना काय म्हटलं, हे श्याम सुंदर अर्पण असतो, गोविंद अर्पण असतो, माधव अर्पण असतो, केशव अर्पण असतो, असे भगवंताचे नाव घेऊ त्याने एक एक फुल अर्पण केलं मनातली मनात. म्हणून इथे एक शिक्षा आहे आपल्या जीवनामध्ये, भक्ती इंद्रियाच्या पर्याय आहे. इंद्रियाने भगवंताला प्राप्त करू शकत नाही, पण मनाने तुम्ही जर जी काही क्रिया करतात तर भगवत प्राप्ती करता येतात. म्हणून भगवंताने इंद्रिया कुठे सेवे सांगितलेलं एक सुद्धा श्लोक नाही. पण मन कसं अर्पण करायचं वर्णन गीतेमध्ये भगवंताने 2 श्लोक सांगितले. मन मना मत भक्तो मद्याची मा नमस्कुरु, तुझं मन मला अर्पण कर. एकच श्लोक 2 वेळा रिपीट केलेला आहे. म्हणजे भगवंताला इंद्रिय तर लावायचीच आहे, पण भगवंताला जर इंद्रियाला कसं स्थूल वस्तू लागतात, पण मनाला सूक्ष्म वस्तू जर अर्पण केली तर भगवंताशी आपल्याला संबंध स्थापित करणं सोपं जात आहे. म्हणून त्याने सूक्ष्म स्तरावर जे काही घेतलं मनाच्या आधारावर त्याने ते फुल अर्पण केल्यानंतर निघून गेल्यानंतर नित्यप्रमाणे चंडीदास याने ते फुलं तोडले आणि ते फुलं तोडून चंडीला, कालीला नाही का ते हार बनवला. आणि काही फुलं घेऊन नाही का तो आपल्या टोपरीमध्ये फुलं घेऊन निघून गेल्यानंतर त्याने तो फुलाचा हार घातला, फुलं अर्पण केली. साक्षात चंडी प्रसन्न झाली. आणि साक्षात प्रसन्न झाल्यानंतर ती म्हटली की चंडीदास, आतापर्यंत सगळ्यात मी जास्त प्रसन्न तुझ्यावर आहे. आज माझ्या जीवनातला अमूल्य वस्तू तू मला प्रदान केलेली आहे. चंडीदास म्हटला, मी नित्य नियमाने मी माझ्याकडे जे काही फुलं ते अर्पण करतो, फळं अर्पण करतो, तुला जे आवडणारे पदार्थ अर्पण करतो, त्याच्यात वेगळं मी काहीच केलं नाही. पण आज काय विशेष वाटलं तुला? ते म्हटली की बघ चंडी, आज तुझ्या बगीच्यामध्ये जे काही सुंदर फुले होते, तुझा जो भाऊ आहे निर्धन, त्याने काय केलं, मानसिक स्तरावर सगळे
पुष्प भगवान जे माझे इष्टदेवता नारायण आहेत त्यांना हे फुलं अर्पण केल्याबरोबर ते फुलाचा प्रसाद तू मला अर्पण केल्याबरोबर मला तू जेवढा प्रसन्नता झाली ती बाकीच्या कोणत्याही वस्तूंना प्रसन्न नाही झाली. आणि मग अशा बरोबर म्हटल्याबरोबर ते म्हटले तुला जे पाहिजे ते वरदान माग. त्यावेळेस चंडीदास काय म्हटला की हे देवी, जर तुम्ही भगवान विष्णूला जर तुमचे इष्टदेव मानतात आणि तुम्ही एखादं पुष्प अर्पण करून जर एवढे प्रसन्न होतात तर आजपासून मला एकच वरदान द्या की तुमचे जे इष्टदेव तर नारायण आहेत, विष्णू आहेत, मला त्यांच्या प्रति भक्ती होऊ द्या. आणि त्याच वेळेस दुर्गादेवीने चंडीने त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्या चंडीनं काय केलं, एका क्षणात जे भोगवादामध्ये होता, ऐश्वर्यशाली होता, एका मिनिटात त्यांनी त्याग केला. कशाप्रमाणे? विष्ठेप्रमाणे. जसं आपण बाथरूम मध्ये विष्ठा त्याग करतो त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, त्याच प्रकारे या भौतिक जगाचं सगळं ऐश्वर, संपत्ती, मान सन्मान, प्रतिष्ठा, अभिमान, गर्व सगळं सोडलं आणि लगेच त्यांनी काय केलं, भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये, विष्णू कृष्णाच्या भक्तीमध्ये संलग्न झाले. आणि संलग्न झाल्यानंतर त्यांनी कृष्णाबद्दल एवढे सुंदर सुंदर भजनाची रचना केली त्याची कल्पना न करू शकत नाही. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या शेवटच्या ज्या अंतलीलेचा वेळ होता त्यावेळेस ते जास्त जे काही भजन ऐकायचे, आपल्या भक्तांना सांगायचे, तर चंडीदासचे भजन ऐकायचे. म्हणून आज बी तुम्ही जगन्नाथपुरीला गेलात ना, तर जगन्नाथपुरीला सकाळी किंवा संध्याकाळी चंडीदासचे स्पेशल भजन म्हटल्या जातात. माहिती आहे? चंडीदासचे भजन भगवंत झोपताना चंडीदासचे भजन ऐकतात, उठताना पण चंडीदासचे भजन ऐकतात. आणि राधा कृष्णाबद्दल त्यांचं एवढं गोड प्रेम होते की ते म्हणतात की जगात मी कृष्णाला सोडून नको त्या गोष्टीच्या मागे लागलेलो आहे. आणि ते एक उदाहरण देतात, जिवंत मुर्दे जे भगवान कृष्णाची भक्ती करत नाहीत ते कसे आहेत, जिवंत असून मृत आहेत. जिवंत असून मृत आहेत, कारण की कृष्णाविनू जगामध्ये दुसरं धन कोणतंच नाही. तर असे चंडीदास जे कालीचे उपासक होते पण भगवान कृष्णाच्या भक्तीमुळं थोडस पुष्प अर्पण केलं तर ते महान भगवंताचे भक्त म्हणले, एक उदाहरण दिले जाते. आणि श्री चैतन्य महाप्रभूने विरह भावामध्ये शेवटी ते भजन ऐकून आपल्या भगवत धामात निघून गेले असं वर्णन दिलेलं आहे. म्हणून इथे भगवंताच्या देवी पुराणामध्ये सांगितलेलं आहे की नवरात्र जर त्याची सिद्धी प्राप्त करायची असेल तर विधी कसा केला पाहिजे, तर त्याचा विधी सांगितला जाते. ब्रह्माजीला इंद्राने प्रश्न विचारलेला आहे की नवरात्रामध्ये जो कोणी विधी करतो आणि ह्या नवविधामध्ये ह्या नवदेवीचं जर उपासना नाही करता आली, त्यांना प्रसन्न नाही करता आलं तर काय करायचं. तर ब्रह्माजी म्हणतात की हे इंद्र, जो कोणी कुमारिका 9 कन्या असतात, बालिका असतात, त्यांची जर पूजा पाठ करतात कोणी कशी करायची, इंद्रानं प्रश्न विचारलाय. तर ते म्हणतात की पहिले या कन्यांना बोलवा, आल्यानंतर त्यांच्या पाद प्रक्षालन करा, म्हणजे त्यांचे पाय धुवा. बालिका म्हणजे ज्या 8 ते 9 वर्षाच्या आतील, त्यांचं काय करायचं, पाद प्रक्षालन करायचं, त्यांचा पहिले आदर सत्कार करायचा. म्हणजे आल्यानंतर त्यांचं वेलकम करायचं, स्वागत करायचं. स्वागत केल्यानंतर त्यांना एका खुर्चीवर बसून त्यांचे पाय धुवायचे, धुतल्यानंतर रुमालाने ते पुसायचे आणि मग त्याच्यावर हळदी कुंकवाचं स्वास्तिक किंवा त्याची पूजा करायच्या, अक्षता टाकायच्या. त्यानंतर त्यांना सुग्रस तुपामधलं भोजन अर्पण करायचं. भोजन केल्यानंतर त्यांना विशेष करून उपहार दिल्या पाहिजे. उपहार, भेट, दान, दक्षिणा देऊन त्यांची विधिवत पूजा केली पाहिजे आणि त्यांना प्रार्थना केली पाहिजे की हे 9 कन्यानो, तुम्ही 9 देवींचं स्वरूप आहे आणि त्या 9 देवीचं स्वरूप म्हणून नाही का त्यांची सेवा केली, साधना केली तर तुम्हाला ते फळ भेटेल. आणि विशेष करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. असं नाही समजायचं लहान कन्या आहे आणि मी कसं पाया पडू, नाही. तर त्यांना साष्टांग दंडोत करायचं विधी ब्रह्माजी कोणाला सांगतात, इंद्राला सांगतात. आणि मग असं जर 9 दिवसाच्या 9 कन्यांचं जर केलं तर तुम्हाला नवरात्रीचं फळ प्राप्त होते. ना की दांड्या खेळल्या, धांगड दिंडा खेळल्या. आता रात्री आम्ही आमच्या मंदिराच्या बाजूला गणपती मंदिर आहे, तिथे पहिले 15 मिनिटं इमानदारीने देवीचे गाणे चालतात. पुढचे गाणे विचारूच नका, पुढचे गाणे विचारूच नका तुम्ही. आम्ही काय करतो, लवकर झोपणाऱ्यासाठी जे 3 ते कानात एअरप्लग घालतात आणि इकून ह्या गुस्यावर तर तिकडं तर 10, 10:30 पर्यंत. नंतर त्यांच्या संगीतमय खुर्ची चालते त्या दांड्यानंतर. तर असं देवी प्रसन्न होत नाही. आपले सण काय झालं, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी सारखे जे आहे त्यानुसार आपण करतो म्हणून गडबड होती. पण देवीला काय आवडतंय,
ते विधी मी इथं सांगितले, म्हणून ह्या 9 दिवसात केलं पाहिजे असं विधान आपल्याला दिलेलं आहे. म्हणून पहिला जो आहे नवरात्र अशा प्रकारे साजरी केली पाहिजे.